रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो, आज आपण पडवी तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी आलेलो आहे. तर या ठिकाणी जो ऊस प्लॉट आहे आपल्या पाठीमागे तो 86-032 या जातीचा आहे. आणि या कुशेगाव पडवी या भागात काम करत असताना सोहम एंटरप्राइजेसच्या माध्यमातून आपली सरांशी ओळख झाली. तर चला शेतकरी मित्रांनो, आपण त्यांची ओळख करून घेऊ आणि जाणून घेऊ की त्यांना रामा ॲग्रोटेकबद्दलची त्यांची प्रतिक्रिया, आणि आपण प्लॉट ऊसाला व्हिजिट देऊन प्लॉट फिरून पाहूयात. तर सर, आपली ओळख करून द्या. रामकृष्ण हरी. माझे नाव गोकुळ धुमाळ, राहणार पडी, मुक्काम पोस्ट दौंड तालुका जिल्हा पुणे. पडी गावात माझी शेती असून 86-032चा हा ऊस 1 जूनला लागण केलेली आहे. 1 जून. तिथं 36 सऱ्यांचे आहे. म्हणजे तुमच्या ह्या 36 सऱ्या आहेत सर. 36 सऱ्या ह्या पूर्ण 1.25 एकरच्या प्लॉटमध्ये अशा ह्याकडेच त्याकडेपर्यंत 36 सऱ्या आहेत. बरोबर. तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना पाहिजे शेतीची आवड, तसं धुमाळ सरांना टाटा मोटर्समधून रिटायरमेंट झाल्यानंतर शेतीची आवड आहे, म्हणून तर आपण त्यांचा ऊस पाहूयात. चला तर शेतकरी मित्रांनो, धुमाळ सरांना या ऊसाचा प्लॉट त्यांनी जे आणला आहे, मी आलेलं म्हणलं खूप स्वच्छ प्लॉट आहे. तर धुमाळ सरांनी म्हटले की मी स्वच्छ आणि चांगल्याच कंपनीत कामाला होतो, ते म्हणजे टाटा मोटर्स. धुमाळ सर बरोबर ना, टाटा मोटर्समध्ये. तर धुमाळ सर आम्ही बोलत बोलत चाललो असताना सर म्हणले की मी टाटा मोटर्समध्ये वाबळे साहेब रिटायर आहे, आणि रिटायरमेंट नंतर सरांनी पण जसं ब्रँड कंपनीत काम केलंय तसं सरांनी पण आज तुम्हाला असं वाटतंय का ब्रँड कंपनीचंच प्रोडक्ट आपण वापरले? बरोबर आहे. असं वाटतंय का? वाटतंय ना, रामा ॲग्रोचं म्हणजे आहेच ते. म्हणजे तुमच्या निरीक्षणात सरांनी मागाशी आल्यावर सांगितलं, मागाशी फिरून तानी ऊसाच्या बांधानी, की सर मी मुद्दामून 36 सऱ्यामध्ये 7 सऱ्यांवरती आपलं ज्ञानशक्ती किंवा उत्पादन कुठलं वापरलं नव्हतं. तर आपण त्याच सऱ्या पाहूया. या 36 सऱ्यांपैकी 7 सऱ्यांवर धुमाळ सरांनी ज्या उत्पादन वापरलं नाही त्यातलं लाईव्ह प्लॉटमध्ये मध्यभागी, ते पण सरांनी मध्यभागी प्लॉटवरती फरक पाहण्यासाठी. तर सर, तुम्ही जेव्हा रामा ॲग्रोटेकची उत्पादनं वापरायला सुरुवात केली तेव्हा तुम्ही त्याच्यावरती म्हणजे रिसर्च किंवा सर्चिंग म्हणतात, किंवा त्याच्यावरती अनुभव घेण्यासाठी काय, म्हणजे ऊसाच्या प्लॉटमध्ये काय बदल जाणवले तुम्हाला आणि काय केलं तुम्ही? अनुभव घेण्यासाठी काय केलं माहितीये का, मध्यभागीच 7 सऱ्या जागेवर ठेवल्या. म्हणजे 36 सरांच्या बरोबर मध्यभागी असं केलं, इकडे निम्मा आणि इकडे निम्मा रामा ॲग्रो वापरलं. म्हणजे प्लॉटच्या 36 सऱ्यांमध्ये इकडं आणि इकडं, म्हणजे 36 सऱ्यांमध्ये इकडं साधारण 12 सऱ्या, 12 ते 16 सऱ्या, आणि तिकडे 16 सऱ्या. बरोबर. आणि ती डोळ्यासमोर दिसावं तुमच्या लोकांना, रामा ॲग्रोज लोक, आणि मला सुद्धा समोर दिसलं पाहिजे ते. त्याच्याकरता मी ते 7 सऱ्या जागेवर ठेवल्या, आणि त्याचा असा फायदा झाला की समोर लगेच दिसलं मला की किती फायदा आहे म्हणून. म्हणजे तुम्ही 14 सऱ्यात 36 पैकी 14 इकडल्या, 14 तिकडलेल्या रामा ॲग्रोटेकचं उत्पादन वापरलं, आणि मधल्या 7 ह्याला रामा ॲग्रोटेकचं उत्पादन वापरलं नाही. तर चला दाखवा बरं त्या 7 सऱ्यांमधल्या आणि ह्या 14 सऱ्यांमधला बदल आम्हाला. टोटल 36 सऱ्यांपैकी शेतकरी मित्रांनो, धुमाळ सरांनी जसं म्हणतात आवड असावी पण त्याला सवड पण पाहिजे, तसं सर रिटायरमेंट आहे. शेतकरी मित्रांनो, इकडून 14 सऱ्या आहेत, 14 पासून ह्या 7 सऱ्या बघा. ह्या 7 सऱ्यांना धुमाळ सरांनी कुठलंही उत्पादन वापरलं नाही, म्हणजे रामा ॲग्रोटेकचं ज्ञानशक्ती मुद्दामून सोडलं नाही सुरुवातीला. तर इकडल्या 14 आणि तिकडच्या 14. तर धुमाळ सर, तुम्हाला या 7 सऱ्यात आणि त्या 14-28 सऱ्यात काय बदल जाणवला? उंची कमी आहे. उंची कमी आहे, दोन्ही साईडला उंची जास्त आहे. दाखवू शकता तुम्ही तिकडं आणि इकडं, ही साईड आणि हे मधली साईड. हे आहे 7 सऱ्या ज्याच्यामध्ये औषधं सोडलं नाही, आणि इथून इकडे 14 सऱ्या आणि तिकडे आहेत 14 सऱ्या. यातलं लाईव्ह आणि आता जे सोडलंय त्या ऊसाच्या प्लॉटवरती, आपण ज्या सऱ्यांवरती सोडले सरांनी ते आज आपण प्लॉटवरती ऊसामध्ये जाऊन आपण दाखवूया की काय त्याच्यातला बदल आहे. हा बदल आहे. ह्याला धुमाळ सर सोडलेले, म्हणजे तिकडं खालती 7 सऱ्यांना सोडले नाही, पण ह्याला सोडले. तर ह्यात सोडल्यानंतर तुम्हाला काय बदल जाणवला? सोडल्यानंतर ह्याचं ते कांडे हे ना लांबी वाढलेली, म्हणजे कांड्यांची लांबी वाढली, लांबी काळोखी वाढली. धुमाळ सर आणि त्यांचे चिरंजीव अमित धुमाळ सर, तर त्यांनी म्हणतात ना, शेतकरी शेतीत राहतो पण खरंच प्लॅनिंग असेल किंवा एखाद्या गोष्टीवरती प्रेम असेल, विश्वास असेल, तर त्या विश्वासाला रामा ॲग्रोटेकच्या साथ दिली ती म्हणजे अशोकजी धुमाळ सरांनी. आणि अशोक धुमाळ सरांना जे उत्पादनातले बदल जाणवले ऊसामधले, सरांनी आत्ताच सांगितलं ज्याच्यावर सोडलं नाही त्याची उंची वाढली नाही. अमित सर, तुम्हाला वाटतंय का काय ऊसात बदल ह्या वर्षी? ऊसात भरपूर फरक आहे. तुम्ही राहताय कुठं? आम्ही हडपसरला राहिलाय. हडपसरला? कामानिमित्त आम्ही हडपसरला राहिलेला आहे. येऊन जाऊन आम्ही शेती करतो. यावेळेस रामा ॲग्रोटेक हां,
त्याची जैविक उत्पादन येते. जैविक उत्पादनं वापरून म्हणजे ऊसात फरक पडलेला आहे. जर असं रामायग्रोटेकचं जर उत्पादन तुम्हाला वाटत असतील तर एकतर शेतकऱ्यांनी ही उत्पादन वापरायला काय हरकत आहे का? नाही, वापरायलाच पाहिजे. वापरायलाच पाहिजे. कारण फरक जाणवलं की उत्पादन हे वाढलं, हे वापरलंच पाहिजे. रामा ॲग्रो. आणि तुम्ही मगाशी सर सांगितलं मला की सर पहिली ओळख आपली कशा हे झाली ते युट्यूबवरून पहिली ओळख झाली आमची. कुशेवा म्हणून भोसले म्हणून त्यांना मी फोन केला डायरेक्ट युट्यूबवरून. हे असा साहेब हो, तुम्ही चक्कर मारा, येऊन जावा. सरांनी भोसले सरांना फोन केल्यानंतर त्यांनी अगोदर जुन्या सुरू ऊसाला उत्पादन सोडलं होतं. त्याच्यानंतर हा लागणीचा ऊस त्यांनी सिलेक्ट केला आणि त्याच्यामध्ये पण जसं शेतकऱ्यांनी निरीक्षण 100% केलं पाहिजे तसं अशोकजी धुमाळ सरांनी असं निरीक्षण केलं की 36 सऱ्यांपैकी 14 खालतं 14 वरतं आणि बरोबर मध्यभागी त्यांनी 7 सऱ्या अशा ठेवल्या की त्याला अजिबात कुठलंही औषध सोडलं नाही आपलं. म्हणजे असं शेतकरी मित्रांनो खरंच असावं, शेतकऱ्यांनी निरीक्षण तर केलंच पाहिजे. नाहीतर कुणी येणार, मटेरियल माथी मारणार, निघून जाणार आणि पुन्हा फोनही उचलत नाहीत. सर असे अनुभव आहेत मार्केटमध्ये. तसं तर भोसले सरांना तसं नाही केलं. तसं केलेलं नाही. नाही. म्हणजे राम ॲग्रोटेक काय करते, वेळोवेळी प्लॉटवर त्यांचे काय होते, हा. काय कसं काय ऊसाचं कसं काय चाललं, काय बदल आहे, काय रिझल्ट आहे, असं जाणवतंय काय वेगळं. हा. मागाशी पाण्यात जे ऊस आहे म्हणले तुम्ही, पाण्यात ऊस होता. हो, हो. पावसाळा, अतिशय पावसाळ्याच्या काळामध्ये आजूबाजूच्या ऊस लागवडीबद्दलचं तुम्ही मागाशी काय जे मत मांडलं तर तुम्ही आता शेतकरी मित्रांना सांगा की बाबा आजूबाजूचे ऊस लागणे म्हणजे लागणी करावं लागल्या. हो हो, परत लागणी करावं त्याच्याबद्दल. लागली. आणि आता आमचे जे पाण्यात होतं हां हां त्याला आम्ही हेच केलं नाही. त्याच त्याच- पाणी होतं ऊसामध्ये काय सांगतात? पाणी साधारणतः 6 इंच होतं खालून. हां हा, म्हणजे सऱ्या भरल्या होत्या. सऱ्या भरलेल्या होत्या पूर्ण. ऊस पिवळा. पिवळा पिवळा ऊस पडला. पूस पडला. पूर्ण पिवळा पडला होता. पूर्ण पिवळा. पण त्यांनी त्याच्यानंतर स्वतः पाहिलं, भोसले सरने स्वतः पाहिलं होतं. मग त्याच्यानंतर तुम्ही ड्रोनने ह्यानी फवारणी घेतल्या का? ड्रोनने नाही केल्या. दुसरं एक आमचं हे होता मुलगा होता. पहिली फवारणी आपण पाठवल्या पंपाने केली आणि त्याच्यानंतरच्या 2 फवारण्या आपण ड्रोनने केल्या. हां हां हां. मग पिवळेपणातला फरक, ऊसातला बदल तुम्हाला 100% जाणवला. रामा ॲग्रोमुळेच झालंय. शेतकरी मित्रांनो, टाटा मोटर्समधले रिटायर आहेत आपण. शेतकरी दौंड तालुक्यातील आळशी शेतकऱ्याचं पीक म्हणजे ऊस आहे धुमाळ सर. असं नाही बरोबर. नाही, समजून घ्या. नाही. असं का नाही म्हणायचं? नाही 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 नाही, का नाही म्हणायचं? ते तुम्ही दाखवून देताय आळशी नाहीये तुम्ही. का हडपसरला राहताय पण इथे येऊन शेतीतला बदल तुम्ही जाणून घेताय आणि तुम्हाला ती आवड आहे. आणि आवड आहे पण त्याच्यासाठी तुम्ही अमित सर तुम्ही सवड काढून इथे येत आहे. पण शेतकरी काय असे आहेत की बंगला इथं आहे आणि शेजारी ऊसाचा प्लॉट आहे, पण इथं बारं देणार आणि त्या कडेला फुटणार, दुसऱ्याच्या रानात हे औषध जाणार आणि आम्हाला सांगणार सर रिझल्ट अजून काय दिसणार. आणि ज्याच्यावर ऊसात गेलाय त्याचा ऊस नंबर 1. ठीक आहे, पाणी चालू. मग ते काय आम्हाला म्हणतात माहिती का तुम्हाला सर, अहो, शेजारचं ऊस लय भारी, अहो पण त्यांची सरी फुटून त्याच्या ऊसात औषध गेले ना शेजाऱ्याच्या. बरोबर आहे. असे शेतकरी आहेत की आपले ऊस जर उत्पादन वापरायचं असेल तर त्याला तुमच्यासारखे वेळच द्यावा लागला. वेळच द्यावा लागणार, पाणी सगळं बघावं प्रामाणिकपणे आज कष्टच घ्यावे लागणार कष्ट आहे. घ्यावं लागणार. तर हे उत्पादन आपल्याला शेतात पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण हे एकदम कडचं बेट पाहतोय, जे काय आता ऊस पाहतोय आपण एकदम कडचं म्हणजे अगदी बांधाल लगतचा ऊस आहे. आपण ऊसामधलं आतमधलं पण आपण बेट दाखवूया शेतकरी मित्रांनो. या तर शेतकरी मित्रांनो, आपण एकच बेट नाही तर ह्या आतमध्ये येऊन आता ऊस आपण दाखवतोय. तर धुमाळ सरांना जेव्हा मी मगाशी विचारलं की सर हे ऊसातलं तुम्हाला बदल काय जाणवतोय, तर सर मगाशी तुम्ही जे सांगताना म्हणले की मला ह्या 3 कांड्यात माझ्या 6 कांड्या बसायच्या. हो, सुरुवातीला किती 12 महिन्यात जरी ऊस झाला तरी. आणि आता किती महिन्याचा आहे ऊस? आता हे 4.5 महिन्याचं 4.5 महिन्याचा आहे. आता कशी कांडी जाडी? आहे. जाडे आणि ह्यातलं gap मोठा आहे. मोठा हा? आहे, उंची आहे. म्हणजे धुमाळ सरांचं सर शेतकरी मित्रांचं म्हणणं आहे माझ्या ह्यात तुमच्या आता जे 4.5 महिन्यात कांड्या आहेत ती 12 महिन्यात जरी ऊस झाला तरी ह्या 3 कांड्यात आमच्या 6 कांड्या बसतील एवढी कांड्याची लांबी असायची. पण आज 4.5 महिन्यात ऊसाची या पेऱ्याची लांबी बघा शेतकरी मित्रांनो, ही पेऱ्याची लांबी आणि ऊसाची जाडी. अजून आपलं ऊसाचं उत्पादन ऊस स्पेशल म्हणून जाडीसाठी वाढीसाठी ते अजून सुरू केलेलं नाही. तो आता डोस जातोय आपला ऊस स्पेशल आणि ज्ञानशक्ती पुढचा डोस. म्हणजे हे पूर्ण पाण्यात असणारा ऊस होता जे जून जुलै ऑगस्टमध्ये जे फुल पाऊस झाले पूर्ण 6 इंच पाणी असायचं भरलेलं. पण मगाशी तुम्हाला सर तुम्ही सांगितलं की शेजारचे ऊस पाण्यात होते त्यांना दुसरी लागण करायला लागली. म्हणजे हेच बांधाला की दुसऱ्या लागणी झाल्या. पण आपला ऊस आज जिवंत आणि व्यवस्थित समोर उदाहरण आहे की टिकून आहे, सरळ उभा आहे, काळोखी बघा आणि फुटव्यांची संख्या. हे जे राम ॲग्रोटेकनी जी राखलेली शेतकऱ्याची खर्च बचत आणि उत्पादनात वाढ हे जे म्हणतं राम ॲग्रोटेक ते आज करून दाखवलं का तुम्हाला सर? 100%.
म्हणजे राम ॲग्रोटेकचे उत्पादन वापरून तुम्ही समाधानी आहात. समाधानी आहेत. हो हो. टाटा मोटर्स म्हणजे ब्रँड आणि माणूस म्हणजे ब्रँड. तसं राम ॲग्रोटेक सोबत तुम्ही जोडले गेलात, आमच्यावर विश्वास ठेवलाय. आणि ते राम ॲग्रोलाच आम्ही आता ब्रँड म्हणतोय मी आता 100% आता त्याच्यामध्ये आम्ही त्याला आम्ही पात्र आहे. आणि तुम्ही जे आमच्या राम ॲग्रोटेकला ब्रँड म्हणले, आणि आता उत्पादन शेतीतलं उत्पन्न पण ब्रँड कंपनी सगळं घेतलेलं आहे आता. हा हा ही शाडवड्यात ही अशी एकदम शाडवड, काळपट नाही अशी झाली. शेडवड जमीन. नाही आता सध्या राम ॲग्रो एक नंबरला आहे सध्या. आता मी म्हणजे आता हे वापरतो ना त्यांचे औषधं वगैरे, तर ते आता एक नंबरलाच आहे सध्या तरी माझ्या मग समोर. इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश देताल? म्हणजे तुम्हाला या ऊस उत्पादनावर फक्त तुम्ही ऊसावरच वापरले, ना आता कसं आहे, मी टन निघाल्याशिवाय मी कोणाला सांगू शकत 100%. पण आता जे म्हणतात ना बाळाच पाय पाळण्यात दिसतात, तसं तुम्हाला दिसल्यात का दिसलेत नाही? ना. दिसल्यात ना. कशात दिसल्यात? 7 साऱ्या 14 साऱ्या त्यातच ह्यात दिसले की. दिसले की. मग आता तुम्ही म्हणता गेल्यावर तर आपण पट्ट्या दाखवू. आता पाहतोय हा, टन भरल्यावर. आता काय होतं माहितीये का, पाणी कमी पडतंय. हा, ते नैसर्गिक आपत्ती ती नाही सांगता येत. तर शेतकरी मित्रांनो, आज पडवी आणि तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी आपण या धुमाळ सरांच्या टाटा मोटर्समधून रिटायर असणारा माणूस, जर ऊसामध्ये एवढं प्रेम, कष्ट आणि जिद्द ही जी लागते ती त्यांच्यामध्ये आहे. आणि त्यांचा चिरंजीव अमित सर हे जे येऊन हडपसरला राहिले आहेत, पण आज तालुका दौंड इथून साधारण 50 ते 60 किलोमीटर अंतर आहे. तिथून येऊन जर ऊस शेती करतात आणि ऊस शेतीत त्यांना 100 टनापर्यंत जायचं हे त्यांचं टार्गेट आहे, त्यांनी सांगितलं. आज आपण 70 टनापर्यंत त्यांचं शेतामध्ये ॲव्हरेज गेलं आहे. हा आपला पहिला व्हिडिओ आहे. आपण कंटिन्युटी व्हिडिओ करत दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तिसऱ्या हार्वेस्टिंगच्या व्हिडिओमध्ये आपण हे दाखवून देऊ की आपण ह्या ऊस क्षेत्रामध्ये किती टनेज काढलं. आणि सरांचे ऊसाचे कांडे गेल्या 30 पर्यंत. आज सर 4 महिन्याचा ऊस आहे, 4 ते 4.5. आता किती कांडे आहेत आपल्या ऊसाला? आता 7 चालू आहे. 6वी 7वी 6 ते 7 कांड्यावर 4-4.5 महिन्यात 6 ते 7 कांड्यावर ऊस आहे. तर सरांची 30 कांडीपर्यंत तोडणीपर्यंत किती महिन्याच्या ऊसाला? 12, 14, 12 महिने. तर आपण 12 महिन्यानंतर ह्याच ऊसाचे कांडे मोजू आणि पुढच्या शूटिंगमध्ये ह्याच प्लॉटवरती आपण धुमाळ सरांच्या इतर शेतकरी मित्रांना झालेले बदल दाखवून देऊ. रामकृष्ण हरी.